नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे ना, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिला विसरण्याचा तुम्ही खूप प्रयत्न केला पण अजूनही तिची आठवण आली की डोळे पाणवतात? किंवा अशी एखादी घटना जिला अनेक वर्ष झाली पण आजही ती आठवली की मन अस्वस्थ होतं? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला लोकांपासून दूर जायला शिकवत नाहीत तर स्वतःच्या दुःखापासून मुक्त व्हायला शिकवतं. त्या पुस्तकाचं नाव आहे द आर्ट ऑफ डिटॅचमेंट, सोडून देण्याची कला. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या, डिटॅचमेंट म्हणजे लोकांना सोडून देणं नाही. हे पुस्तक कधीच सांगत नाही की आईवडिलांवर प्रेम करू नका, मित्रांवर प्रेम करू नका, विश्वास ठेवू नका किंवा नात्यांपासून दूर पळा. उलट लेखक सांगतात की प्रेम करा पण स्वतःला गमावू नका. आपल्या आयुष्यातील जवळजवळ प्रत्येक दुःखाची सुरुवात अटॅचमेंटपासून होते. आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या नात्याला, एखाद्या स्वप्नाला किंवा एखाद्या अपेक्षेला इतकं घट्ट पकडून ठेवतो ना की ते निघून गेल्यावर आपलं अस्तित्वच हरवल्यासारखं वाटतं, हो ना? लेखक एक सुंदर विचार मांडतात, ज्या गोष्टी कायमच्या नाहीत त्यांना कायमचं समजण्याची चूक करू नका. फूल उमलतात आणि कोमसतातही, ऋतू बदलतात, दिवस संपतो, रात्र येते, पुन्हा सकाळ होते. निसर्गात प्रत्येक गोष्ट बदलते. पण आपण मात्र काही लोक कायम आपल्या आयुष्यात राहतील अशा अपेक्षा करतो आणि जेव्हा वास्तव वेगळं असतं तेव्हा आपण तुटून जातो. कल्पना करा, तुमच्या हातात वाळू आहे, जितकी घट्ट पकडाल तितकी ती बोटातून निसटत जाईल. पण जर हात सैल ठेवला तर ती जास्त वेळ टिकेल. नातेसंबंधही असेच असतात बरं का. जास्त मालकी हक्क, जास्त भीती, जास्त अपेक्षा हेच नात्याला कमकुवत करतात. इथे लेखक सांगतात, तुम्ही कोणालाही नियंत्रित करू शकत नाहीत. तुम्ही कोणाला तुमच्यावर प्रेम करायला भागही पाडू शकत नाहीत. कोणाला तुमच्याशी प्रामाणिक राहायलाही भाग पाडू शकत नाहीत. कोणाला आयुष्यभर तुमच्यासोबत राहायलाही भाग पाडू शकत नाहीत. मग जे आपल्या हातातच नाही त्यासाठी आपण स्वतःला का शिक्षा करतो? आपल्या दुःखाचं खरं कारण काय आहे माहिती आहे? लोक नसतात, घटना नसतात, तर आपण निर्माण केलेल्या अपेक्षाच आपल्या दुःखाचं खरं कारण असतात. जिथे अपेक्षा वाढतात ना तिथे दुःख जन्माला येतं आणि जिथे स्वीकार सुरू होतो ना तिथे शांतता जन्माला येते. म्हणूनच हे पुस्तक एका वाक्यात सांगायचं झालं तर, लोकांना धरून ठेवू नका, क्षणांचा आनंद घ्या आणि जे निघून जातं त्याला प्रेमाने जाऊ द्या. कारण सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही बरं का, तर स्वतःच्या मनाला कैदेतून मुक्त करणं आहे. पण एक मोठा प्रश्न अजूनही बाकी आहे. जर अटॅचमेंट इतकं धोकादायक आहे तर आपण कोणावर प्रेम करायचं तरी कसं? प्रेम आणि अटॅचमेंटमध्ये नेमका फरक काय? याचं उत्तर या पुस्तकाच्या पुढच्या अध्यायात मी तुम्हाला सांगणार आहे आणि कदाचित ते उत्तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. प्रेम करा पण स्वतःला हरवू नका. वाक्य छोटं आहे पण अर्थ खूप खोलवर आहे बरं का. कल्पना करा, दोन व्यक्ती एकाच व्यक्तीवर मनापासून प्रेम करतात. पहिली व्यक्ती म्हणते, तू आनंदी असशील तर मीही आनंदी आहे. दुसरा व्यक्ती म्हणते, तू फक्त माझीच असली पाहिजेस. दोघेही प्रेम करतात पण पहिलं प्रेम आहे, दुसरं अटॅचमेंट आहे. आणि याच ठिकाणी या पुस्तकातील सर्वात मोठा धडा सुरू होतो. लेखक सांगतात, प्रेम तुम्हाला मुक्त करतं पण अटॅचमेंट तुम्हाला कैद करतं. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता तेव्हा तुम्ही तिच्या आनंदाची इच्छा करता, पण जेव्हा तुम्ही अटॅचमेंटमध्ये अडकता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीवर हक्क गाजवायला लागता. मग सतत भीती वाटते, ती मला सोडून तर जाणार नाही ना, ती दुसऱ्याशी जास्त बोलत नाही ना, ती मला विसरेल तर. आणि ही भीती हळूहळू तुमची शांतता हिरावून घेते. हे पुस्तक सांगतं, ज्याच्यावर प्रेम करता त्याला पकडून ठेवू नका, त्याला मोकळा श्वास घेऊ द्या. कारण पिंजऱ्यातला पक्षी तुमचा असू शकतो पण तो कधीच आनंदी नसतो. आपल्या आयुष्यातील अनेक नाती प्रेमामुळे नाही तर अपेक्षांमुळे तुटतात. आपण मनात एक चित्र तयार करतो, तो नेहमी माझ्यासोबत राहील, ती नेहमी माझी काळजी घेईल. ते कधीच बदलणार नाहीत. पण जीवनाचा नियमच बदल आहे. माणसे बदलतात, परिस्थिती बदलते, वेळ बदलतो आणि जो हा बदल स्वीकारत नाही
तो सर्वात जास्त दुःखी होतो. लेखक एक सुंदर उदाहरण देतात. समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहून तुम्ही प्रत्येक लाट थांबवू शकता का? नाही, कारण लाटा येणारच, जाणारच. जीवनातही लोक येतील, लोक जातील, यश येईल, अपयश येईल. पण जर प्रत्येक गोष्ट कायमची असावी अशी अपेक्षा केली तर दुःख अटळ आहे. या पुस्तकातील एक वाक्य मनात कोरून ठेवा बरं का. जे तुमचं आहे ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, आणि जे तुमचं नाही ते धरून ठेवण्याचा प्रयत्न करूनही टिकणार नाही. म्हणून सोडून देणं म्हणजे कमजोरी नाही, ते परिपक्वतेचं लक्षण आहे. एकदा स्वतःला विचारा, मी जास्त प्रेम करतोय की मी जास्त घाबरलो आहे? जर प्रेमापेक्षा भीती जास्त असेल तर समजा ते प्रेम नाही, ती आसक्ती आहे. आजपासून एक छोटा नियम बनवा. लोकांवर प्रेम करा, पण तुमचा आनंद, तुमचा आत्मसन्मान, तुमची शांतता कधीच दुसऱ्याच्या हातात देऊ नका. कारण ज्या दिवशी तुमचं सुख तुमच्या स्वतःच्या हातात येईल त्या दिवशी कोणीही तुम्हाला दुःखी करू शकणार नाही. पण आणखी एक प्रश्न उरतो, भूतकाळ सोडायचा कसा? जुन्या आठवणी, जुने अपमान, जुनी नाती मनातून काढायची कशी? भूतकाळ सोडा, वर्तमानात जगा. कधी विचार केला आहे का, ज्या गोष्टी 5 वर्षापूर्वी घडल्या त्या आजही तुमचं मन का दुखावतात? ज्या व्यक्तीने तुम्हाला खूप आधी सोडलं ती आजही तुमच्या विचारात का येते? कारण घटना संपली आहे, पण तुमच्या मनाने तिला अजूनही सोडलं नाही. हे पुस्तक सांगतं, तुम्ही भूतकाळात राहत नाही, तुम्ही भूतकाळाच्या आठवणीमध्ये अडकून राहता. एकदा कल्पना करा, तुम्ही रोज एक जड दगड पाठीवर घेऊन चालत आहात. पहिल्या दिवशी तो फारसा जड वाटत नाही, दुसऱ्या दिवशी थोडा त्रास होतो, पण महिनोमहिने, वर्षानुवर्ष तोच दगड वाहत राहिलात तर काय होईल? तुम्ही थकून जाल. भूतकाळही तसाच असतो. घटना नाही थकवत, ती सतत मनात उचलून फिरण्याची सवय थकवते. आणि लेखक इथेच सांगतात, जे बदलू शकत नाही त्याचा स्वीकार करा. स्वीकार म्हणजे हार नाही, स्वीकार म्हणजे वास्तवाला विरोध करणं थांबवणं. कारण ज्या क्षणी तुम्ही वास्तवाशी भांडण थांबवता त्या क्षणी मनाला शांतता मिळायला सुरुवात होते. आणखी एक मोठा सापळा, लोक काय म्हणतील. आपल्या आयुष्यातील किती निर्णय आपण स्वतःसाठी घेतो आणि किती लोकांच्या मताच्या भीतीने. हे पुस्तक स्पष्ट सांगतं, तुम्ही प्रत्येकाला आनंदी ठेवू शकत नाही. आज कोणीतरी तुमची स्तुती करेल, उद्या तोच माणूस टीका करेल. जर तुमचा आनंद लोकांच्या मतावर अवलंबून असेल तर तुमची शांतता कायम धोक्यात राहील. लेखक एक सुंदर विचार सांगतात, तुमची किंमत इतरांच्या मतांनी ठरत नाही. हिरा कोणाच्या हातात असला तरी त्याची किंमत बदलत नाही. तसंच तुमची किंमतही कोणीतरी तुम्हाला समजलं नाही म्हणून कमी होत नाही. आजपासून एक सवय लावा, जेव्हा एखादी नकारात्मक आठवण येईल तेव्हा स्वतःला विचारा, ही आठवण मला पुढे नेत आहे की मागे ओढत आहे? जर उत्तर मागे ओढत आहे असं असेल ना, तर तिला प्रेमाने निरोप द्या. कारण भूतकाळ बदलत नाही, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही बदलू शकतो. आयुष्य म्हणजे रेल्वेचा प्रवास. प्रत्येक स्टेशनवर काही लोक चढतात, काही उतरतात. जर उतरलेल्या प्रत्येक प्रवाशासाठी तुम्ही ट्रेन थांबवली तर तुम्ही कधीच ज्या स्थानी जायचं तिथे पोहोचणार नाहीत. म्हणून काही लोकांना, काही आठवणींना आणि काही अपूर्ण स्वप्नांना निरोप देणं हेच पुढे जाण्याचं धैर्य आहे. आता प्रश्न असा आहे, जर आपण अपेक्षा सोडल्या, भूतकाळ सोडला आणि लोकांच्या मतापासून स्वतःला मुक्त केलं तर आनंदी आयुष्य कसं जगायचं? याचं उत्तर या पुस्तकाच्या शेवटी 5 तत्वामध्ये लेखकांनी सांगितलेलं आहे. हेच 5 तत्व तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतात. हे 5 तत्व सांगण्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती? पैसा, नोकरी, नातं की यश? नाही, हे पुस्तक म्हणतं यापैकी एकही नाही. तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे तुमची मनःशांती. कारण पैसा गेला तर पुन्हा मिळू शकतो, नोकरी गेली तर दुसरी मिळू शकते, नाती बदलू शकतात,
पण एकदा मनाची शांतता हरवली तर सगळं असूनही माणूस आतून रिकामा होतो. आता 5 तत्वापैकी पहिल्या तत्वामध्ये लेखक काय सांगतात? प्रत्येक गोष्ट तात्पुरती आहे. जग बदलतं, लोक बदलतात, परिस्थिती बदलते, तुम्हीही बदलता. मग कायमचं काही धरून ठेवण्याचा हट्ट का? ज्याचा जन्म झाला आहे त्याचा शेवट निश्चित आहे. हे स्वीकारलं की दुःख अर्ध कमी होतं. दुसरं तत्व, अपेक्षा कमी, कृतज्ञता जास्त. आपण दुःखी का होतो? कारण जे आहे त्याकडे कमी पाहतो आणि जे नाही त्याचाच विचार करत बसतो. आज तुमच्याकडे श्वास आहे, कुटुंब आहे, अन्न आहे, शरीर साथ देते. हे सगळं काहीतरी कोणाचं स्वप्न असतं. म्हणून रोज सकाळी 3 गोष्टीसाठी कृतज्ञ राहा. तुमचं मन हळूहळू बदलायला लागेल. तिसरं तत्व, स्वतःवर प्रेम करा. डिटॅचमेंट म्हणजे इतरांपासून दूर जाणं नाही, स्वतःशी पुन्हा जोडणं आहे. लोक तुम्हाला सोडून जाऊ शकतात, पण तुम्ही स्वतःला कधीच सोडू नका. स्वतःची काळजी घ्या, स्वतःला वेळ द्या, स्वतःशी प्रेमाने बोला. कारण ज्यांचं स्वतःशी नातं मजबूत असतं ना, ते बाहेरच्या जगामुळे सहज तुटत नाही. चौथं तत्व काय सांगतं? वर्तमानात जगा. भूतकाळ आता अस्तित्वात नाही, भविष्य अजून आलं नाही, तुमच्या हातात फक्त हा क्षण आहे. हे पुस्तक सांगतं, आजचा दिवस पूर्णपणे जगा. आजचं हसू, आजचं प्रेम, आजचं आयुष्य उद्यावर ढकलू नका. 5वं तत्व आणि सर्वात महत्त्वाचं तत्व, सोडून देणं म्हणजे हरणं नाही. एका झाडाला नवीन पालवी फुटण्यासाठी जुनी पानं गळावी लागतात. एका नदीला समुद्र गाठण्यासाठी दगड सोडून पुढे वाहावं लागतं. आणि एका माणसाला शांतता मिळवण्यासाठी भूतकाळ सोडावा लागतो. पटलं ना? कदाचित हा व्हिडिओ पाहताना तुमच्या डोळ्यासमोर एखादी व्यक्ती आली असेल, एखादी आठवण, एखादं अपूर्ण नातं किंवा एखादी अशी वेदना जी तुम्ही वर्षानुवर्ष मनात जपून ठेवली आहे. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, ही वेदना धरून ठेवून मला काय मिळालं? जर उत्तर काहीच नाही असं असेल तर आजच ती वेदना, त्या आठवणी, त्या अपेक्षा प्रेमाने सोडून द्या. कारण डिटॅचमेंट म्हणजे कोणावर प्रेम कमी करणं नाही, तर स्वतःवर प्रेम वाढवणं आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जे तुमच्यासाठी आहे ते योग्य वेळी तुमच्याकडे येईल आणि जे तुमच्यासाठी नाही ते कितीही धरून ठेवलं तरी एक दिवस निघून जाईल. म्हणून लोकांना पकडू नका, क्षणांना जगा, स्वतःवर प्रेम करा आणि मनाला मुक्त करा. कारण खरा आनंद मिळवण्याचा मार्ग अटॅचमेंटमध्ये नाही, डिटॅचमेंटमध्ये आहे. धन्यवाद. जर या पुस्तकाचा हा सारांश तुम्हाला आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आयुष्य बदलणाऱ्या पुस्तकाच्या मराठी सारांशसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक प्रभावी पुस्तकातून जीवन बदलणारे धडे शिकणार आहोत. तोपर्यंत आनंदी राहा, शांत राहा आणि स्वतःला कधीही हरवू देऊ नका. धन्यवाद.